दत्तनगर परिसर संघटित गुन्हेगारीचा बंदोबस्त करा. ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत. दत्तनगर परिसरातील संघटित गुन्हेगारीचा बंदोबस्त करा व दत्तनगर भागात पेट्रोलिंग वाढवा या मागणीचे निवेदन दत्तनगरमधील ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना दिले. यावेळी या निवेदनामध्ये म्हटले आहे की दत्तनगर परिसर हा 20,000 लोकसंख्येचा भाग असून या भागामध्ये आगाशेनगर, रामानगर, रेणुकानगर, आंबेडकर वसाहत, टिळकनगर व दत्तनगर तसेच MIDC परिसर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात चोरी, घरफोडी, लूटमार, मारामारी तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्हेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे गावची प्रतिमा मलिन होत आहे. तसेच अल्पवयीन गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी वारंवार भांडणे, वादविवाद व कायदा संस्थेच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणावेळीच आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावेत. यासाठी दत्तनगर पोलीस चौकी 24 घंटे चालू असले पाहिजे. तसेच या भागामध्ये पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे. असे अनेक प्रकारचे निवेदन दत्तनगर येथील ग्रामस्थांनी दिले व लवकरच संघटित गुन्हेगारीचा बंदोबस्त नाही झाल्यास लवकरच गावातील ग्रामस्थांच्या वतीने लवकरच मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आज दत्तनगर येथे सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व आमचे गावातील प्रतिष्ठित लोक उपस्थित यासाठी आले की दत्तनगरमध्ये वाढते गुन्हेगारी त्याला आळा बसण्यासाठी सर्व पक्षीय निवेदन माननीय PI खैरे साहेबांना देण्यासाठी श्रीरामपूर पोलीस स्टेशन इथं हजर झाले. तर गावकऱ्यांच्या वतीने एकच म्हणणं आहे की गावात गुन्हेगारी हा इथे थांबला पाहिजे. त्यासाठी सगळे एकत्रित येऊन गावाच्या शांततेसाठी एकत्र आलेले आहे आणि भविष्यात अशा काही घटना घडू नये म्हणून आज आम्ही सर्वजण आलो, निवेदन दिलं व PI साहेबांनी, खैरे साहेबांनी आम्हाला आश्वासन केलं का तिथून पुढं पेट्रोलिंग वगैरे वाढवली जाईल. जे गुन्हेगार आहे त्यांना पण साफ बसेल असे त्यांनी ग्वाही दिल्यामुळं आम्ही त्यांना निवेदन देऊन निघालो. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जास्त त्या ठिकाणी वाढून ते गुन्हेगारी करत आहे. त्यासाठी त्याच्यावर आळा बसावा म्हणून आम्ही सर्वजण गावातील प्रमुख आज PI खैरे साहेब यांना भेटून गावाच्या वतीनं शांतता कशी राहील यासाठी निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आजपासून पेट्रोलिंग वाढवले जाईल आणि DBचे लोक आपल्या गावामध्ये फिरवले जातील आणि गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक कसे या ठिकाणी थांबणार नाही किंवा गुन्हेगारी होणार नाही यासाठी आम्ही आजपासून काळजी घेऊ. त्यासाठी आम्ही आज सर्व यंत्रणा राबवत आहोत. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की 8 दिवसामध्ये तुम्ही गावामध्ये चांगल्या पद्धतीने फरक झाला पाहिजे. जर 8 दिवसामध्ये जर ते गावाची शांतता जर गावामध्ये शांतता झाली नाही तर आम्ही सर्वजण या ठिकाणी गांधी पुतळ्यासमोर प्रमुख सर्व मान्यवर या ठिकाणी उपोषण करून आम्ही त्या गोष्टीसाठी आपल्याला तयार करू. अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण करू. कारण गावामध्ये शांतता राहिली पाहिजे. त्याच्यापूर्वी कधी गावामध्ये वातावरण खराब झालं नव्हतं, परंतु आता गुन्हेगारी जास्त वाढली आहे. गोरगरीब जनतेला जास्त त्रास होत आहे. ती गुन्हेगारी मोडीत आणण्यासाठी PI खैरे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आम्ही आज सगळ्या दत्तनगरमधील प्रमुख असतील, बाबासाहेब तिघे असतील, नानासाहेब शिंदे असतील, आमचे सरपंच त्यांचे बिलकुल असेल, आमचे लोक शिरसाट असतील, सर्व गावातील सदस्य लोक आणि सामाजिक कार्यकर्ते या खैरे साहेबांना याला निवेदन देण्यासाठी का दत्तनगर हे दहशतमुक्त झालं पाहिजे, गुन्हेगारीमुक्त झालं पाहिजे. आणि आमच्या अशी मागणी आहे का त्या गावामध्ये पेट्रोलिंग झाली पाहिजे. 20,000 लोकसंख्येचा गाव असलेला परिसर आहे. त्या गावामध्ये पहिली कधी गुन्हेगारी होत नव्हती, कधी काय होत नव्हतं. आता किती गुन्हेगारी वाढलेली, अल्पसंख्याक गुन्हेगार झालेले. त्या अनुषंगाने आपण लवकरच या भागामध्ये पेट्रोलिंग वाढून गुन्हेगारांकडे शासन करावे अशी आमची मागणी होती. त्यांच्यामुळं थोडी दहशत माजलेली. MIDC परिसरमध्ये सुद्धा रात्री 10-11 वाजेपर्यंत पेट्रोलिंग झाली पाहिजे. जर साहेबाला आता निवेदन दिलं, आता DBचे निकम साहेबसुद्धा त्यांना दिलेले आहे आणि खैरे साहेबांना दिलेलं आहे. जर आमच्या गावात शांतता आणि गुन्हेगारी मुक्त नाही झाल्यास तर आम्ही एवढ्या 8-10 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही गावकरीच्या वतीने छेडणार आहोत. आणि लागल्यास वेळ तर आम्ही गांधी पुतळ्यासमोर सुद्धा उपोषण जबाबदार आहे. आता सर्वांनी असा इशारा दिलेला आहे. तर आम्ही आपल्या चॅनलद्वारे माहिती देत आहोत. आज आम्ही दत्तनगर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, बाजार समितीचे सभापती नानासाहेब शिंदे, जिल्हा परिषद 4 बांधकाम समितीचे सभापती माननीय दिघे साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य
दत्तनगर गाव हे तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव आहे. शहरालगत असल्यामुळं आणि यामरीजवळ असल्यामुळं त्या भागात इतरत्र गुन्हेगारीचं जास्त प्रमाण वाढत आहे. मोबाईल चोरी, डिझेल चोरी, रात्रीच्या घरात घुसून मारणं, अल्पवयीन जे मुलं आहेत ते डिझेल चोरीच्या माध्यमातून जो पैसा येईल तो पैसा क्षणिक सुखासाठी वापरतात आणि त्या संघटित गुन्हेगारी तयार करून एक मोठं दहशत त्या ठिकाणी निर्माण केली. ही दहशत थांबवायची, जो सामान्य माणसाला त्रास होतो तो थांबवण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी या श्रीरामपूर पोलीस शहरचे PI खैरे साहेब यांना आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही निवेदन दिले. ही गुन्हेगारी थांबली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सामान्य माणसाला त्रास नागरिकांना झाला नाही पाहिजे. रात्री बेरात्री येणारा माणूस हा बिनधास्त दत्तनगरमध्ये आला पाहिजे. या दृष्टिकोनात आम्ही त्यांना सर्व माहिती या ठिकाणी गुन्हेगारांची माहिती, नाशा करणाऱ्यांची माहिती आम्ही सर्व माहिती आम्ही त्यांना दिलेली. त्यांनी पण आम्हाला याचं निरसन करायचे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही सर्वांनी मिळून जर भविष्यात जर अजून पण जर गुन्हेगारी वाढली तर आम्ही सर्व मिळून या ठिकाणी मोठं आंदोलन ठेवून उपस्थित करू. एवढं थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. यावेळी माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समिती माजी सभापती नानासाहेब शिंदे, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर, RPI तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट, लोकनियुक्त सरपंच प्रेमचंद कुंकुळूळ, उपसरपंच सुरेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मगर, संजय बोरगे, राजू खाजेकर, सुधीर ब्राह्मणे, सुरेश शिवलकर, शहाजान बागवान, विशाल पठारे, लखन कडवे, संदीप बागुल, अनिल माघाडे, सचिन राठोड आदी उपस्थित होते.